ह्याच्यामुळे म्हणलं होतं माझ्या आईला मला कीर्तन नको. माझी माऊली दारासमोर उभी राहायची. उभी राहिल्याच्या नंतर वाट बघायची. तुम्ही पहा, आजही आळंदीत मधुकरी मागितली जाते. कुणी पाहिलं असेल नसेल, मी स्वतः मधुकरी मागितली. आमच्या खवळे महाराजांनी मागितली, संदीप महाराजांनी मागितली. म्हणून इथे मधुकरीची प्रथा आहे. माऊली उभे राहायचे, झोळी समोर करायचे. मुठभर चिमुटभर पीठ कोणी टाकत नव्हतं. पण कधी कधी काही काही गोष्टी अशा असतात, पूर्ण अयोध्या ही सज्जनांची होती, पण त्यातही एक दुर्जन होता. पूर्ण लंका ही रावणाची होती, राक्षसांची होती, पण त्यातही एक सज्जन होता. एका माता माऊलीला वाटलं, माऊली आपल्या दारात लहान मुलगा आलाय, काही फरक पडत नाही, आपल्या मालकांनी जर बोललं आपल्याला तर. त्या माऊलीला माऊलीची दया आली. त्या माऊलीनं थोडंसं पीठ माऊलीच्या झोळीमध्ये घातलं. आनंद झाला माऊलीच्या चेहऱ्यावर. नका का मला मिळेना, नका का माझ्या निवृत्ती दादांना मिळेना, सोपान काकांना नाही मिळालं तरी चालेल, पण माझ्या मुक्ताईसाठी एक तरी भाकरीचं पीठ या माऊलीनं दिलं. माऊली आनंदात निघाले. जात असताना विसोबा नावाचे एक गृहस्थ भेटले. अरे रे 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 रे, तुझं मुख पाहणं म्हणजे माझ्यासाठी अरे रे रे किती अपमान. आज माझा दिवस चांगला नाही जाणार रे न्यान्या, आज माझा दिवस चांगला नाही जाणार. आणि हे झोळीत काय घेऊन फिरतो? पीठ वाढलंय तुला, तुला पीठ वाढलंय का? माऊलीची ती झोळी हिसकून घेतली आणि पीठ खाली सांडून दिलं. सांडून दिलं. अरे पुन्हा त्याच्या आणि निघून जात असताना पुन्हा त्याच्या डोक्यात आलं, अरे आपण सांडलेलं पीठ हा ज्ञाना वरचं वरचं पीठ भरून घेईल, वरचं वरचं पीठ भरून घेईल. बुटा सगट आला आणि ते पीठ आणि माती त्यांनी पायानी मिसळून टाकली. काय वाटलं असेल त्यावेळेस माऊलीला? राग आला या समाजाचा. अरे ज्यांच्यासाठी आपण भलं करण्याचं पाहतोय, त्यांनी माझ्या माऊलीला वाटलं आपण काय करावं. रागाच्या भरात माऊली निघून गेले आणि ताटीचा दरवाजा बंद करून घेतला. दरवाजा बंद करून घेतला आणि या देहाचा त्याग करायचा काही गरज नाही या लोकांची, असं मनात ठरवलं माऊलीनं. पण तीच चिमुकली मुक्ताई येऊन माऊलीला म्हणते, माऊली विश्वपट ब्रह्मदोरा, 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 काटे उघडा ज्ञानेश्वरा, 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 नाटी उघडा ज्ञानेश्वरा,
चिमुकली मुक्ताई म्हणते, माऊली ताटी उघडा ना. अहो संत जेने भावे जग बोलणे सोसावे. आपण संत आहात ना माऊली, आपण विश्व कल्याणासाठी आलोत ना. त्या चिमुकल्या मुक्ताईंचे बोल माऊलींच्या कानी पडले. माऊलींनी ताटी उघडली. ज्या मुक्ताईसाठी पोट भरण्यासाठी 2 घास खाण्यासाठी जे पीठ दिलं नाही, कुणी अन्न दिलं नाही, त्या मुक्ताईच्या म्हणण्यानुसार जर माऊलीने ताटी उघडली नसती तर आज आपल्याला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ मिळाला नसता. आज आपल्याला अमृतानुभवासारखा ग्रंथ मिळाला नसता हरिपाठ मिळाला. आणि मग कशी 727वी संजीवन समाधी लागली नसती. अहो या आळंदीचं महात्म्यच असं आहे. तुम्ही आजही पहा, आजही ज्याला आपलं प्रारब्ध बदलायचंय ना, त्यांनी माऊलीच्या समाधीचं दर्शन घेत असताना तुम्ही तुमचं कपाळ घासा. आम्ही आमचे कपाळ घासलेत महाराज. आमचेच नाही, कुणाचाही या ठिकाणी उद्धारच होतो. कोणीही या, कारण माऊली तिलाच म्हणतात, आई तिला म्हणतात जी फक्त आणि फक्त आपल्या लेकराचा विचार करते. पण श्री संत ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतात कारण तिने विश्वाचा विचार केलेला आहे. अवघाचे संसार सुखाचा करीन. आता बऱ्याच माणसांना असं वाटतं की अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. बरं का गीते बाबा, हा अभंग माऊलीनं जर लिहिलाय त्याच्यात सत्यता सांगा. अहो सत्यता बघा तुम्ही. अवघाचे संसार सुखाचा करीन, संसार कोणता? जन्म आणि मृत्यू हा एक संसार आहे. आगा उपजे आणि निमणे हा एक संसार आहे. आणि प्रत्येकाच्या प्रपंचातलं बी दुःख घ्या तुम्ही, माझी माऊली निवारण करते महाराज. ज्याला ताल आहे तो चांगला मृदंगवादक होतो. ज्याला ताल आहे तो चांगला मृदंगवादक होतो. ज्याला स्वर चांगला आहे तो चांगला गायक होतो. ज्याला बोलता येतं, ज्ञान आहे, तोही कीर्तनकार होतो. महाराज ज्याला काहीच येत नाही महाराज, तोही आळंदीत 5-5 मजली बिल्डिंग बांधतो. कारण या आळंदीचं वैशिष्ट्यच असं आहे की नगरांतरी जाईजे तरी नागरची होईजे. नागर म्हणजे हुशार. या आळंदीत आलेला प्रत्येक जण महाराज हुशार होतो. तो काही ना काही करून या ठिकाणी राहतो. ही फक्त माऊलीची कृपा आहे. रोज जर तुम्ही माऊलीच्या, माझ्याकडे बरेच असे उदाहरण आहेत की मी स्वतः सांगितलं. एका व्यक्तींना मी असं सांगितलं, ते व्यक्ती आले म्हणे, का हो महाराज माझे मालक नुसते घेत राहतात, माझ्या मालकाची दारू सुटली पाहिजे. मी सांगितलं, अहो आई एक काम करा, तो माऊलीच्या दारातला तो पिंपळ आहे ना, पिंपळ, या पिंपळाला प्रदक्षिणा घाला आणि त्या पिंपळाला सांगा तुमच्या मालकाची दारू नक्की सुटेल. महाराज त्या ताईंनी तो नियम, तो व्रत करायला सुरुवात केली. कारण ज्या पिंपळाला रुक्मिणी मातेने 1 कोटी प्रदक्षिणा घातल्यात आणि विठ्ठलपंत परत आले, तोच तो पिंपळ आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. ज्याला सोन्याचा दिसत नाही काय, बऱ्याच माणसाला तो असा हिरवाच दिसतो पिंपळ. बरेच जण मला म्हणतात, महाराज जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, माऊलीच्या दारात पिंपळ सोन्याचा आहे. अरे तुझी दृष्टी नाही ते पाहायची. अरे आज आम्ही या ठिकाणी उभं आहोत, हे त्या पिंपळाचे पानं आहेत. सोन्यासारखी माणसं या आळंदीतून उत्पन्न होतात महाराज. तो सोन्याचा पिंपळ आहे. त्या पिंपळाला त्यांनी प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली महाराज. त्या व्यक्तीने पुन्हा दारूला हात लावला नाही, अजिबात हात लावला नाही. अशी ज्ञानेश्वर माऊली. आजच्या काळात जर ह्या गोष्टी घडतात तर त्यावेळेसचा काय हे असेल महाराज. आजचा दिवस भगवान पांडुरंग परमात्मा, आखी सकळ संत मांदियाळे आज आळंदीत गोळा झाली होती. माऊलीने असं ठरवलं होतं की मी समाधी घेणार. निवृत्ती दादा म्हणले, अरे माऊली, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे, केले नारायणे उपराटे. विठ्ठला विठ्ठला समाधीचा दिवस ठरला. सर्व मांदियाळी या ठिकाणी जमा झाली. दुपारची 12ची वेळ होती. माऊली आता समाधीला जाणार. ही विवराची शिळा बाजूला काढली. एकीकडून
भगवंतांनी माऊलीचा हात धरलाय आणि एकीकडून निवृत्ती दादांनी हात धरलाय. देवे निवृत्ती याने धरिले दोन्ही देव निवृत्ती याने धरिले दोन्ही आणि एका बाजूने देवांनी माऊलींचा हात धरलाय. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि प्रसंग आठवतात. प्रत्येका जणाला माऊलींना नामदेवराय रडतात, निवृत्तीनाथ रडतात, सोपान काका रडतात, मुक्ताई रडते, जमलेला सर्व समाज रडतोय महाराज. बऱ्याच व्यक्तींना असं वाटत असेल की माऊली जात असताना रडू काय येते. प्रत्येक माणसांना आपापला प्रसंग आठवतो. आजही मला माऊलीने रात्री सांगितलं, आपले मोरे माऊली मला म्हणले, गुरुजी मी रात्री 12-12:30 वाजता इंद्रायणीला गेलो होतो. काही वारकरी आजही तिथे असे लोटांगण घेत, माऊली ओ माऊली कुठे आहात माऊली तुम्ही म्हणून रडतात. आजही रडतात. तर त्यावेळेसचा काय प्रसंग असेल. सर्वांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत. निवृत्तीनाथ म्हणतात, ज्येष्ठाच्या अधिक निष्ठाचे माऊली मी मोठा आहे तुमच्यापेक्षा तरी तुम्ही समाधी घेताय. माऊली म्हणतात, माझं आता झालंय, सर्व समाजाला सांगून झालंय आणि छान्या माणसांनी जास्त दिवस राहायचं नसतं. हळूहळू त्या समाधी स्थानाकडे देव, निवृत्तीनाथ, नामदेवराया, माऊली चालत आहेत. मागे संतांची मांदी आळी आहे. जशी जशी समाधीची जागा जवळ येते तसं तसं निवृत्तीनाथ दादाच्या डोळ्यातल्या धारा थांबत नाहीत. आणि एकदम देवाला हुंदका आला आणि देवाने मोठ्यानं रडायला सुरुवात केली. देव सुद्धा रडत होता. देव हे रुक्मिणी मातेने पाहिलं आणि देवा तुम्ही रडताय. देव म्हणले, रुक्मिणी माझा ज्ञान जातोय आज. अरे याच्यासारखा योगी नाहीये कोणी. देव म्हणती रुक्मिणी आजी एक योगी देखिला नयनी. माऊली समाधीच्या ठिकाणी पोहोचले. माऊली समाधीच्या तिथे बसले.
देवांनी आणि निवृत्तीनाथांनी शिळा बंद केली. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ मने आता लोकला सर्वांना फुलाने अक्षदा मिळाले असतील. एकदा गजर करूया माऊलीच्या नावानं. 2 मिनिटं सर्वांनी डोळे बंद करा आणि फक्त माऊलीच आठवा. ज्ञानेश्वर महाराज की जय. कोणी टाळ्या नाही वाजवल्यात? मला नाही वाटत प्रत्येकाने वाजवल्या म्हणून. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, फक्त टाळ्याच. तुम्हाला वाटतंय का आपल्याला स्वराज्य म्हणजे असं भेटलं असेल म्हणून? छत्रपती शिवाजी महाराजांना अशी तलवार चालली होती का इतक्या हळूहळू? शिवाजी महाराजांची तलवार इतक्या वेगानं चालत होती, इतक्या वेगानं चालत होती की कमीत कमी एका तलवारीत 3-4 तरी गनिम मरत होते महाराज. आणि आपण त्यांच्या नावासाठी एकदा टाळी वाजवा. चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नको आम्हा सवे गोपाळा, येऊ ओढाळा तुझ्या गाई. कोण चाले त्यांच्या लागे, मागे मागे ये रझारे. भगवान श्रीकृष्ण आणि गोपाळ यांच्यातला वाद तुकाराम महाराज या ठिकाणी स्पष्ट करतात. एक दिवशीचा प्रसंग असा आहे. भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीकृष्णाचे सवंगडी कोण? पेंध्या, वाकड्या, सुदाम्या, बोबड्या हे देवाचे मित्र. आणि मित्र म्हणलं की माणसाचे मित्र कसे असतात? पूर्वीची एक म्हण आहे बरं का मधुभाऊ, सगळे भेटाव पण लंगुटे यार भेटू नये म्हणतात. म्हणजे मित्र तो मित्रच असतो. आणि माणसाला मित्र, चांगला मित्र असावा, नक्कीच माणसाला मित्र असावा. रात्रीच्या महाराजांनी मित्र आणि सखा सांगितला. मी तर हे सांगतो, अहो जिथं गोळ्या काम करीत नाहीत तिथं मित्रांच्या टोळ्या काम करतात. कधीही बघा तुम्ही, तुम्हाला दुःख होऊ द्या, सुख होऊ द्या, त्या दुःखात आणि सुखात जर तुम्हाला मित्रांची साथ असेल ना, तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. पण तो मित्र सुद्धा तसाच पाहिजे. कसा पाहिजे? तसा पाहिजे. तर मी काय मित्र सांगत असतो. 2 मित्र होते. 2 मित्रांनी असं ठरवलं की आपण काहीतरी बिझनेस करायचा. पण ते मित्र असे होते, एक होतं माळी आणि एक होतं कुंभार. मित्र एक माळी होतं आणि एक कुंभार होतं. काय होतंय आपल्या म्हणजे कीर्तन हे रेडीमेडचं दुकान असतंय बघा. कोणाला ना कोणाला तरी कपडा बसतोय, पण हे माझ्यासाठी हे असं गृहीत धरायचं नाही. म्हणजे हा दृष्टांत आहे.
एक माळी आणि एक कुंभार. या दोघांनी असं ठरवलं आपण दोघं मित्र आहे ना, मग एक काम करू, आपण आता मस्त बिझनेस करूया. इथून आळंदीतून आपण काय करू, आता आपण आपल्या पुण्याला जाऊ आणि पुण्यात आपला बिझनेस करू. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. मग त्या दोघांनी काय केलं, एक उंट घेतला. असं एक उंट घेतला, दोघांनी उंट घेतला. हा जुना दृष्टांत आहे. आता उंट घेतला नसता, आता टाटा एसी घेतला असता त्याने, पिकअप. जुना दृष्टांत आहे हा. उंट घेतला. जात असताना असा त्यांचा 1-2 महिने झाले, छानपैकी मस्त बिझनेस चालू होता, त्यांचा व्यवसाय चालू झाला. आणि एके दिवशी जात असताना काय केलं, म्हणजे माळी जे होता ना, त्यांनी मेथीच्या जुड्या घेतल्या. मेथीच्या जुड्या घेतल्या, काही कोथिंबीरच्या घेतल्या, काही पालक घेतल्या. पण गठुड बांधत असताना म्हणजे एकीकडून काय करायचं, त्यांनी माठ ठेवायचे, मातीचे माठ, मडके. एकीकडून ते कुंभाराचा बिझनेस आणि एकीकडून माळ्याचा बिझनेस. मडके ठेवायचा, एकीकडून भाजीपाला, तरकारी, व्हेजिटेबल मराठीत म्हणलं तर. ही भाजी थोडी उघडी राहिली. गठुड बांधत असताना भाजी उघडी राहिली आणि ती दिसली उंटाला दिसली. पण नेमका जो कुंभार होता का, तो उंटाच्या पाठीमागे उंट हाणायला होता आणि माळी उंट धरून पुढे चालायला होता. आणि त्या उंटाने काय केलं, ती भाजी पाहिली आणि एक पेंढी वळली. एक पेंढी वळलेली त्या मागच्या माळ्या आपल्या त्या कुंभाराच्या मित्रानं पाहिली. त्यानं पाहिल्यावर त्याला वाटलं, अरे आपलाच उंट जगायलाय, खाऊ द्या म्हणे, काय होतंय. एक पेंढी ओढली, थोडी ती पेंढी खाऊन झाल्यावर दुसरी ओढली. काय ज्याला समजलं त्यानं हसन, ज्याला नाही समजलं त्याने जेवून जा. विठाला ती दुसरी पेंढी ओढली, तिसरी ओढली. हा खुश व्हायचा, आपला उंट जगतोय, हा खुश व्हायचा. पण कर्मधर्म संयोगाने त्या पेंढ्याचं वजन कमी झालं आणि ते गठुड जे होतं का, ते भाडकणीकडच्या साईडला पडलं. पण खाली पडल्यावर ह्याचे सगळेच माठ फुटले. ह्या बिचाऱ्याच्या 10 तरी जुड्या होत्या ऐकायला. असे मित्र नसावेत, पण माणसाला मित्र जरूर असावेत. भगवंताचे जे सवंगडी होते ना, हे सवंगडी देवाने पाहिले. अरे सगळे सवंगडी पाहिले. आता बाकीचा काही इतिहास सांगत बसत नाही. चरित्रचे उच्चारावे केले देवे गोकुळी, असा हा काल्याचा नियम आहे. पण आता आपण मागं न जाता आपण पुढे चलूया, कारण 1:45 वाजलाय आणि आपल्याला 15 मिनिटात कीर्तन संपवायचं. रामदादा माझ्याकडे पाहिले, तिथून काय सांगतो, थांब जरसा. देवानी संघटना केली, संघटना, महाराष्ट्र चौर्य मंडळ. देवानी त्यांना बघितलं, तुमची तब्येती अशा काय रे. म्हणे देवा काय झालं, म्हणे आमच्या घरी दही दूध तूप लोणी सगळं आहे, पण हे सगळं डेअरीला जातंय. दही दूध तूप लोणी सगळं डेअरीला, आणि सकाळी चटणी भाकर नेरीला येते. पाय बाकी काय नाही म्हणे, अजिबात कोणी काय देत नाही म्हणे. मग आजपासून काय करा, आपण काय करू, मागून बघा. मग सगळे गोपाळ सवंगडी गेले, मागितलं, आईला मागितलं. म्हणजे चल पैसा कसा कमवायचा, मग तुला जर दूध दिलं, तुला तूप दिलं तर विकायचं कधी, खायचं काय, व्यवहार कसा चालायचा. पोर पुन्हा वापस आले नाही. देवा काय मेळ बस नाही. देव म्हणे एक काम करा, चला आपण आता संघटना स्थापन करू. तेव्हापासून संघटना स्थापन करते महाराज, लक्षात राहू द्या. द्वापार युगापासून देवानी संघटना स्थापन केले आणि त्या संघटनेचा अध्यक्ष झाला भगवान श्रीकृष्ण नंदराज यादव, संघटना अध्यक्ष. बाकीचे पद नंतर वाटू आपण. बाकीचे पदभार कोणाला खजिनदार करायचा, कोणाला सचिव करायचा, ते नंतर सांगतो. पण देव राजा झाला. देव राजा झाला आणि सांगितलं मी आजपासून अध्यक्ष आहे. आता एक काम करा, आता मी ज्या ज्या सूचना देईन त्याचं पालन तुम्ही करा. पहिली सूचना, हे बघ बोबड्या, तू घरी जायचं आणि तुझ्या आईला म्हणायचं, आई मला दहीदूध दे. आणि आजपासून तुम्ही दहीदूध मथुरीला न्यायचं नाही, अजिबात न्यायचं नाही. आपलं दहीदूध आपणच खायचं आणि धस्तपुस्त व्हायचं. बोबड्या म्हणला ठीक आहे, काही हरकत नाही. बोबड्या घरी गेला. आईने सांगितलं, अरे आपल्या घरी कमी दहीदूध आहे, शेजारच्या मावशीकडे जास्त आहे, तिला सांग म्हणे आधी, ती जास्त याला जाती म्हणे मथुरेला.
देवाने सांगितले बोबड्या गेला म्हणे मावथी, बोबड्याच होता ते मावथी, ओ मावथी, तुम्हाला नाही बोबड्याचं कीर्तनातलं सांगायला मी, तुम्हाला कशाला म्हणा बाबा. ओ मावशी, आजपासून आपलं दही दूध मथुरेला गेलं नाही पाहिजे. मी सांगायलो आम्ही संघटना निर्माण केली आणि या संघटनेचा अध्यक्ष आपला किसना आहे आणि आजपासून जर कोणी दही दूध मथुरेला नेलं तर आम्ही पाहून घेऊ. ती मावशी म्हणले काय म्हणला काय होत आता. ती एक तर बोबड आणि बोबड कोणाच्या लक्षात येत नाही बोललेलं. बोबड लक्षात येते का. आता बरेचशी माणसं इतके बोबडे बोलतात. आता काय सांगावं. आमचे एक गायक येत नाव नाही सांग ते असं म्हणतात ए बे ने थोडा टबल वाढव ना टबल थोडासा वाढव 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 की. एक बाबा पूर्वीचा दृष्टांत तुम्हाला माहिती आहे. एका जणाला या मुलीचं लग्न होत नव्हतं. ती अशीच होती गेंगाने म्हणते त्याला. तिचं लग्न व्हायचं नाही. पाहुणे पाहायला आले की ती काहीतरी बोलायची. मग एका माझ्यासारख्या एका महाराजांना सांगितलं म्हणे बाबा तुमच्या पोरीचं लग्न करून देतो म्हणे मी, पण एक नियम आहे पोरगी बोलली नाही पाहिजे म्हणे. पोरगी बोलली नाही पाहिजे. ठीक आहे म्हणे. तिला सांगितलं बजावून सांगितलं हे बाग म्हणे पाहुणे जाऊस तर बोलायचं नाही. काय अजिबात बोलायचं नाही म्हणे. ठीक आहे म्हणे काय हरकत नाही. पाहुणे आले. मुलगी पाहायचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर पाहुणे जेवायला बसले. जेवायला बसल्याच्या नंतर सुंदर असा स्वयंपाक बनवलेला होता. कढी बनवलेली होती, भजे बनवले होते, पापड बनवलेले होते, पुरणपोळीचा स्वयंपाक मस्त अशी रसभरीत आमटी केलेली होती. कोलम तांदळाचा भात केलेला होता. सुंदर गावरान तूप होतं. जेवायला बसले पाहुणे. पण या सोयरिकीला जाणारा का एक माणूस म्हणजे नवरदेवाचा मामा जरा हुशार असते असं म्हणते बरं का. ते मामा म्हणला अरे पोरगी आतापासून बोललीच नाही म्हणून तुम्हाला सांगलो मामाला घेऊन जात जा सोयरीक कराय नाही तर फसतान बघा. आणि फोटोवर तर जाऊच नका. काय करा पोरगी तर बोलली पाहिजे. मग ती पोरगी वाढायला आली की त्यानं म्हणावं भजेले खास झालेत. पोरीला बोलायचं की ते बाप असा तिकडून करत हे नको इकडे तू जाऊ नको सारखं सारखं. मामाला मिळच लागा ना काय बोला म्हणून. ती पोरगी काय केले मला मामा मला जरा कढी घेऊन या बरं. त्या पोरीनंच आणली कढी. कढी आणली. मामा म्हणला काय कढी केली. हा अशी कढी करणारी पोरगी आपल्या पिंटूला बायको संकेतला. हा अशी कढी करणारे आपल्या संकेतला बायको म्हणल्यावर त्याच्या जीवनाचं कल्याणच. आणि महाराज बायको सुगरण असावं. काय बायको सुगरण असावी. मी तर डायरेक्ट म्हणतो ज्याची बायको सुगरण असते ना त्याला ढेरी येते. कारण मी कविता ऐकली ती ढेरीवरची. तिचे 2 शब्द सांगतो बघा. माणसाची ढेरी वाढवण्यामागे बायकोचाच असतो हात. थोडासा शिल्लक राहिला घ्या ना भात. ज्याची बायको सुगरण असते त्यालाच ढेरी असते. कारण चांगला चांगला स्वयंपाक बनवते, भजे करते, पापड करते, मग हा टम जेवते. म्हणूनच माझ्या या सर्व ढेरीवाल्या मित्रांना समर्पित. ज्याची बायको सुगरण त्याचा संसार चांगला. आपल्या संकेतला अशी कढी करणारी बायको आपल्याला तर पसंत आहे बुवा. तिला वाटलं बोलाव काय की शेवटी बोललीस म्हणे. पण कोण केली असं म्हणे कढी. आता तिला सांगायचं होतं तिनेच केली. पण बाप म्हणे खुनू लागला नाही. ती तशीच पुन्हा गेली. पुन्हा दुसऱ्या वेळेस आली. नाही कढी करणारीचं तर नाव मिळालंच पाहिजे. तिला वाटलं आता आपल्याला पसंत केलंच. मामांजी म्या केई. त्यांनी बाई काय काय टाकलं तो जीव टाकय मियू टाकय ते जजून टाकया हे अशी कही केली. आता असं बोबडं बोलल्याच्या नंतर काय करणार आहे. ती मावशी म्हणले पण आमचा पाहू काय करायचं तर म्हणे हे पेन द्या. बोबड्या आलं कृष्णाकडं असं खाली मान घालून आलं. कृष्णा मला काय झालं रे तोंड खाली पाडायला. कृष्णा आपली संस्था बरखास्त संघटना बरखास्त. ते मला अजून तर रजिस्ट्रेशन व्हायचे आणि आताच बरखास्त नाही म्हणलं. बरखास्त करायचं. काय म्हणली मावशी. ती म्हणली मावशी म्हणी
ही तुमचे पळ म्हणली, मला काहीच व्हॅल्यू द्यायला नाही. मग आता एक नियम असतो संघटनेचा, साम दाम दंड भेद. म्हणजे आता सांगून ऐकलं नाही ना, आता काय कर म्हणे, आता दम देऊन ये, दम देऊन ये म्हणे. आता म्हणजे बरं ठीक आहे म्हणे. हे आलं त्यात मावशीच्या घरी दम द्यायला, आणि त्या मावशीला म्हणे, मावथे आता दम द्यायचा ना, मावथे तुला ठेवत थांगालो बघ, मावशी तुला ठेवत थांगालो, आता इथून पुढं जर तू नेलं दही दूध मथुळेला बघ मग आम्ही काय करतो. ती मावशी म्हणे, काय करणार आहे रे तू, बघ म्हणे, बघ म्हणे. आता हाफ चडीतल्याला कोण ऐकायला, प्राथमिक शाळा. मावशीनं काहीच ऐकलं ना, मग देवानं ठरवली चला असा सांगून ऐकत नाहीत ना, मग आजपासून चोऱ्या करायच्या. मग चोऱ्या करायच्या, आणा मग वस्त्रगाळ केलेली माती आणा, काटे आणा, काठ्या आणा, खडे आणा. मग काठ्या आणल्या, खडे आणले, माती आणली. पण काय काय जण शंका घेणारे असतात. सराटे होतेच काटे, घोड काठे म्हणतात त्याला, आमच्याकडे गाढव काठे म्हणतात. हे ह्याचं सगळ्याला माहिती हो दादा, लय कीर्तन ऐकले हे नाही काय, लय महाराज उघडून पेले. आवलगाव, अंगलगाव आणि आळंदी तिन्ही एकाच राशीचे, तस काय नाही टेन्शन घ्यायचं. आणले, पण एका जणाने असं ठरवलं, देवा हे गाढव काटे कशाला, ही माती कशाला, हे खडे कशाला. अरे आपण चोरी करायला जाणार आहे ना, खडे यासाठी की कुणीकडे ठेवलंय पाहासाठी, माडक्यावर मारून पाहायचे. पहिल्या उतरंडी असायच्या, पहिलं सांगायलो मी, आता नाही, आता उतरंडी घसरल्या, आता उतरंडी राहिल्या नाही, पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही. पण पुन्हा येणार आहे बाबा, जैसे घटिका यंत्र परिभ्रमेगा, हे पुन्हा पुन्हा येणार आहे. मला सांगा, पूर्वी लोक चुलीवर जेवण, चुलीवरच्या भाकरी जेवायचे, चुलीवरच्या भाकरी जेवायचे पूर्वीच्या काळात. नंतर गॅस आला, आणि आता सुद्धा हॉटेलवर लिहिले जातं आमच्याकडे चुलीवरच्या भाकरी मिळतील. पुन्हा आलेच का नाही, त्या पदावर येतात. अजून काही दिवसानं काय होणार माहिती आहे का, आमच्या माता मावल्या म्हणतील, अहो डॉक्टर साहेब मला खूप टेन्शन आलंय. डॉक्टर म्हणणार, लगेच लिहून देणार, मेडिकलवर जा, तिथे एक डब्बी मिळते, ती डब्बी त्याच्यात लाल पावडर असते, आणि ती लाल पावडर घेऊन तुमच्या कपाळावर घासा, तिला कुंकू असे म्हणतात, त्या लाल पावडरला कुंकू असे म्हणतात. तुमचं टेन्शन दूर होऊन जाईल. ही अपुरी पुन्हा पुन्हा येत राहणार आहेत. मग देवाने सांगितलं, ते आपण त्या मडके पहाचे म्हणे, जर भटकन वाजलं तर त्याच्यात आहे, टन वाजलं की रिकाम आहे. हा बरोबर आहे देवा. आणि या काठ्या कशाला, अरे म्हणे हे काय खाली ठेवलेलं असतं का, ते शिंक्यावर ठेवलेले असते. मग आपण आपले जर हात नाही पुरले तर आपण काय करायचं, असं खालून त्या काठीनं मारायचं आणि प्यायचं. हा हे कळालं. मग देवा हे सराटे कशाला, सराटे कशाला म्हणल्यावर देव म्हणे, अरे आपण जर चोरी करत असताना एखादी जर गवळण उठली आणि जर अचानक आली तर हे सराटे असे खाली ठेवायचे. कारण त्याचं का वैशिष्ट्य असते, ते असा काटा असतो, ते कसाही टाकला तरी एक काटा त्याचा उभा असतो. देव म्हणे, बरं वा वा, हे तर खूप छान आहे. पण जर गवळण चप्पल घालून आली तर, देव म्हणला मग तसाच मर. काय काय माणसाला असते आगाव बोलायचे, नको तिकडे जायला. बाबा म्हणते याला चान्स द्यायला म्हणून किती बोलायला. आणि माती, वस्त्रगाळ केलेली माती कशासाठी, अरे म्हणे एक काम कर, वस्त्रगाळ केलेली माती कशासाठी, जर गवळण आली चप्पल घालून जरी आली तरी ही माती काय करायची, तिच्या डोळ्यात टाकायची. आणि ती म्हणलं मग ती तुकाराम महाराजासारखा चष्मा घालून आली तर, म्हणजे पुढचं असतंच लोकांचं. विठ्ठला विठ्ठला. या सगळ्या गोष्टी ठरल्या. एका मावशीचा घर नंबर घेतला, त्या घर नंबर घेऊन देवानी सगळ्यांनी चोरी करायला जायचं ठरवलं. पण गवळणी बाहेर गेल्याच्या नंतर चोरी करायला दुपारच्या वेळेला सगळे गोपाळ निघाले. पण त्या गवळणीच्या घराला कुलूप लावलेलं होतं बरं का कुराडे सर, त्या गवळणीच्या घराला कुलूप लावलं होतं. देवाला सगळे सवंगडी म्हणले, देवा आता आपण आज जायचं कसं. देव म्हणला, एक काम करा, तुम्ही सगळे डोळे बंद करा. देवाने डोळे बंद करायला लावले, आणि काय म्हणलं ते त्यालाच माहित, मलाही नाही सांगितलं अजून. ते मी लगेच तुम्हाला म्हणलं असतं करा डोळे बंद, तुम्हाला घरी नेऊन सोडतो, एसटीची गरज नाही, काहीच नाही. लगेच गवळणीच्या घरात दही दूध तूप लोणी सगळं सगळं खाल्लं त्याने. ह्या फोडून टाकलं सगळं, राडा करून टाकला. देवा झालं का खाऊन. देव म्हणला हो. मग एक काम करा, आता काय करा,
परत एकदा डोळे बंद करा, तुम्हाला बाहेर काढतो. पण त्यातला तो बोबड्या जरा हुशारच होता. म्हणे देवानं आत आणलंय, म्हणे कसं आणलंय बघू आपण बघूयाच. त्याने काय केलं, डोळे बंद करताना असे असे डोळे बंद केले, म्हणजे बघायसाठी. देव म्हणला असं आहे का. आता त्याला काय कळत नाही, चतुरा तो शिरोमणी, त्याला सगळंच कळतंय. महाराज एक गोष्ट ध्यानात राहू द्या, मी एक वाक्य सांगत असतो, जीवनात चांगलं कार्य करा नाहीतर वाईट कार्य करा, कोणतंही कार्य करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वर नेहमी ऑनलाईन असतो, देव नेहमी ऑनलाईन असतो महाराज. त्याचा ऑफलाईन जाण्याचा संबंधच नाही. देवाने ओळखला, अरे गडे असं आहे. बाकीचे सगळे बाहेर निघाले आणि हे बोबड्या जे होतं का, हे त्या सवण्यात अडकलं. सवण एक असते बघा, आता पूर्वीसारखं राहिलं नाही. त्या सवण्यात अटकलं. ज्या गवळणी आल्या, गवळणीनं पाहिलं, नुसते पायच होते खाली, याचे कमरपासून खाली. असा झोड पिला का नाही पुन्हा. आता चोर सापड्यो का कधी का. हा पुन्हा देवाचा धावा केला, कितना ए कितना वाचव, कितना वाचव. लगेच देव डोळे बंद कर, डोळे बंद कर. याचा भाव असा आहे बघा की माणसानं देवावर पूर्ण श्रद्धा ठेवली पाहिजे, अशी अर्धवट श्रद्धा नाही ठेवायची. जो पूर्ण श्रद्धा ठेवतो, माझे गुरुजी पद्मश्री पंडित सर सुरेशजी तळवळकर गुरुजी सांगतात, ज्या शिष्याला घडायचंय ना त्याने गुरुपाशी सरेंडर करायचं. राहिला ना तोच शिकला, आणि जो टिकला तोच शिकला. नाही ते बरेच विद्यार्थी येतात, आम्हाला गुरुजींनी काही शिकवलंच नाही. अरे तुला तर धाता घेता ताता घेता वाजवा येत नाही, आणि तुला 1.5 मात्रेचा खंड कशाला द्यायचा. आम्हाला असं दिलं पाहिजे, कीर्तनात वाजवण्यासारखं दिलं पाहिजे, ह्याच्यात आलं पाहिजे. तू घास मग देतात. हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे अर्धवट इथं भक्ती नको, इथं पूर्ण भक्तीने जो समर्पण झाला, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. काय जे करायचं ना देवा, तू माझं करून टाक. म्हणजे देव मला झाक डोळे. बोबड्यानं डोळे झाकले, बोबड्या बाहेर निघाला. तिथे गेल्यावर म्हणे देवा लय हानलं गवळणीने, तुझी आम्हाला संगतच नको. तू काय म्हणला माहितीये का, दाईबा तुसना थंबाला उठना, संगत नाही तुझी बलील. एका एका गवळणीनं कुठना लय मारलं, लय बद बद हाणलं. पण ते बोबडं होतं ना, बुधू बुधू म्हणलं, मी लय लल्लो कुठना. आणि देव म्हणलं, हे बघ माझ्यावर विश्वास जर ठेवायचा असेल तर संघटना, नाही तर मग बरखास्त आत्ता करतो म्हणे मी. हे कृष्णा तुझ्यावर आमचा विश्वास आहे. हे चोऱ्या करायला जे सुरुवात केली त्यानं, त्या दिवशीपासून जे चोऱ्या करायला सुरुवात केली. आणि हे चरित्र आहे बरं का, हे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे. हे फक्त ऐकायचं. देवानं चोऱ्या केल्या म्हणजे आपण करायच्या का, अजिबात नाही, अजिबात चोऱ्या करायच्या नाही. शेजारणीच्या घरून एकाच्या बाईच्या लेकरानं तांब्या चोरून आणला, आणि ती शेजारी सांगू लागली दुसऱ्या शेजारीनं, बाई तुमच्या घरून तांब्या चोरून आणला माझ्या वाघानं. ती म्हणली, बाई काय हरकत नाही म्हणे, लहान लेकरू आहे काहीच हरकत नाही, आणू द्या ना म्हणे. आता तुम्ही वापस आणून दिलाय ना, ठीक आहे म्हणे. आणि हे ऐकलं तिच्या नवऱ्यानं, त्या पोराच्या बापानं, त्याच्या तांब्या चोरून आणला होता ना, त्यानं दुसऱ्या दिवशी घागर चोरली. आणि बायकोला म्हणलं, आपल्या त्या बाईच्या घरून घागर चोरून आणल्या म्या. ती म्हणली, तुम्हाला काय कळतंय का नाही, अहो ते लेकरू म्हणून सोडून दिलं, आता तुम्हाला सोडून द्या का तिने. म्हणून जे भगवंत करतो ना ते आपण करायचं नसतो. त्यांनी 12 गाव अग्नी गिळलाय, आपल्याला बिडीचा चटका सहन व्हायना होतो का नाही. त्यानं 16,108 लग्न केलेत,
आणि प्रत्येक स्त्रीला सुखी ठेवलंय. आपल्याच्याने एक सांभाळणं होय ना. हा काहीतरी आणा, किती साड्या घ्या महाराज, कपाट भरून साड्या घेतल्या तरी मला नेसायला साडी नाही शब्द आहेच. मला घालायला या कार्यक्रमाला जायला मला साडी नाही, त्याला माझ्या घरच सांगतो दुसरं कपाट घ्यावं लागले मला इकडे. तुमचं काय, तुम्ही जाता निघून, मला नांदावं लागेल. भगवान श्रीकृष्णानं चोऱ्या करायला सुरुवात केली. मग काय करू लागला देव, ह्या घरी जाय दही दूध खाय, त्या घरी जाय दही दूध खाय. आणि चोऱ्या करत असताना प्रत्येकीच्या घरी जाऊन चोऱ्या करायचा. एक बाई म्हणली, कृष्णा ए कृष्णा, तू चोऱ्या करतो ना, एक काम कर, आपल्या घरी येऊन जाय. देव म्हणला, इथं तर फसलीस, आपल्या घरी येऊन जा. अहम ब्रह्मास्मी. अरे अहम ब्रह्मास्मी हे तितकं खरंय, फक्त तुझ्यासाठी येते. तू लोकांना नाही सांगायचं अहम ब्रह्मास्मी म्हणून, मी मोठा म्हणून तू सांगायचं का. ठीक आहे म्हणले, पेंद्या घ्यायचा घर नंबर लिहून. घेतला सर्वे नंबर 94. आता सर्वे नंबर 94 म्हणले सगळे का हसले माहितीये का, सगळे आम्ही त्याच्यातलेच आहेत. घेतला सर्वे नंबर 94 लिहून. पदम दर्शन मध्ये घर आहे म्हणे तिचं. चला म्हणले. ती म्हणली, देवा ये, पण नाही जर पकडून तुला जर तुझ्या मायकडे नेलं ना, सांग म्हणे मला. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. देव गेला. देव म्हणले, आज ह्याचं काही काम नाही म्हणे, पेंध्याचं ह्याचं त्याचं काम नेलं राडा होईल म्हणे. एक काम करतो म्हणे, एकटाच जातो. दुपार संध्याकाळच्या वेळेला हा एकटाच गेला बिचारा. एकटा गेला आणि तिथं गेला आणि पाहिलं हे पती पत्नी दोघं जण झोपलेले होते. यानं दही दूध खाल्लं, मस्त दही दूध खाल्लं. पतीची त्या पत्नीची आणि दाढीची गाठ जे मारली आणि मधात मुंगूस सोडलं, आला पळून. पळून आल्यावर ते आता मुंगूस काय साध आहे का, ते लागलं ना बोच करायला. ते बोच करायला लागलं. मग रात्रीच्या वेळेला चारच्या टायमिंगला ते मुंगूस बोच करायला लागलं. मग काय करावं पाहता तर मुंगूस, पण त्या दोघालाही म्हणताय ना मुंगूस म्हणून. अवचित हरी तुझा तुझा आला. मुंगूस मला सोडलेलं मुंगूस म्हणीच ना. बाई म्हणते, ओय 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 मुसुंग. नवरा मला गोपाळ होते, गवळी मला, ए येडी झाली का, मुसुंगे का ते सुमुंगे ग तिने. अहो सुमुंग नाही मुसुंगे. काय सुमुंगे का मुसुंगे का घुमूस. आपण एवढं तल्लीन झालो, आपल्याला सुद्धा घुमूसच यायलंय, मुंगूस यायच ना. पाहिलं तर पण नेमकं ते उठायच्या वेळेला वेणीला झटका बसला आणि ह्याच्या दाढीला बसला. मस्त होऊन या माजली मस्त होऊन या माजली धांगडी, करीतसे ओढा ओढी मज प्रतीक. अगे माझ्या दाढी का ओढती. ती म्हणजे, ओ ग बसा, तुम्ही माझी येणी ओढताय, आता काय म्हणे आता आवडपणा म्हातारपणाला. अगं म्हणे तू माझी दाढी ओढते, ती म्हणे माझी तुम्ही वेणी ओढतात. या दोघींच्या झटापटीत पाहिलं तर दाढीची वेणीची गाठ मारलेली. दाढीची वेणीची गाठ मारल्यावर म्हणते, आता एक काम करा म्हणे, आपल्या दाढीची वेणीची कोणीतरी गाठ मारली, ही आता सोडा. ते सोडायला गेला सुटाना. ती म्हणजे सुटत जर नसन तर मग आता कापा. म्हणजे कापायला आणू, पण ते चाकू येळी तिकडं किचन मध्ये आहे. चला म्हणे. म्हणजे दोघ जण उठून गेले, वेळी घेतली, कापना म्हणे, जळना. का ग असं कसं झालंय, नेमकं मिळच कळना. हे म्हणे, अहो मी त्या भगवान श्रीकृष्णाला बोलले होते, तू जर माझ्या घरी आला तर मी तुला बांधून टाकीन.
देव म्हणले, ते गोवळी म्हणला अरे कशाला नादी लागली त्याला आतापासून बांधणारा एकही भेटला नाही, तू म्हणती होय बांधून टाकेन म्हणून. आता काय करा, आता वाट बघा. सकाळ व्हायची वाट बघायला गेले. सकाळी सगळी गवळणी उठल्या. पूर्वीचे लोक 4 वाजता उठायचे भल्या पहाटे. आता बी भल्या पहाटेच लोक उठतात 9:30 पावणे 10 सकाळी उठतात आताचे लोक. त्यानंतर पाहिलं तर पूर्वी लोक गोसाई लोक भिक्षा मागण्यासाठी भिक्षुक येत होते घरी. अलग ते आलेले पाहून खुश झाले. बाबा एक काम करा ना, आमची एवढी गाठ सोडा खिडकीतून. मी सांगितलं त्याने. बाबाला वाटलं सगळ्या गावातलं पीठ जर एकाच घरी भेटत असेल तर काय हरकत. बाबाने त्याने हळूच कडी उघडी पाहते. आता त्या बाबानं बांधलेली गाठ ह्या बाबाला सुटत असते होय. हा ते बाबा कटाळला म्हणला अरे मग हे पीठ जाईन म्हणे, तुमची गाठ चित्र मला तरी जाऊ द्या. ते बाबा गेला निघून. काय झालं म्हणे, काहीच नाही भगवान श्रीकृष्णाला असं म्हणले. ते बाबा म्हणला एक काम करा, आता तुम्ही काय करा, त्याच्या घरी जा आणि त्याला सांगा या आमचं चुकलं माफ कर. ठीक आहे म्हणे. दरवाजा उघडा. तौरक या कृष्णानं काय केलं होतं माहिती का, नंदाच्या घरी जात असताना सगळे सवंगडी गोळा केले आणि सगळ्याला सांगितलं आज आपल्या गावात सोंग येणार आहे. इकडून मस्त त्यांनी डफली फिपली लगेच सगळे गोपाळ त्याच्या दारात उभे. ते बाहेर पडले की सगळ्यांनी वाजवायला सुरू केलं. आता मला सांगा, माणसाचं चांगुलपणा कोणी सांगत नाही, पण वाईटाला लईच बोंबलं ते. निघालं सोंग, पण होतं काय, ही जे गवळण होती 6 फूट होती, हा 3.5 फूट होता. लग्नात नवरदेव पुढं, ही माग. दाढी येण्याची गाठ मारल्यामुळे ही पुढं गेली आणि हा माग होता. आता ती अशी चलत, ती मस्त चालायला लागली मा पुढं. ह्या 3.5 फूट असं चालत. आता 3.5 आणि 6चा काय मेळ लागत ना. चालत असताना हे गवळ गोपाळ जे होते ना, हे उड्या मारायचे आणि ती जे धूळ उडायली त्या जे गवळणीच्या नाकात गेली, तिला शिंक आली अशी. जे शिंकली, आता शिंक असताना का माणूस असा शिंकतो का, असा शिंकतो का, असा शिकतो ना. जे गवळणीनं मान अशी केली, हे फुटबॉल सारखं पुढे जाऊन पुन्हा पाठीमागे गेलं. कसे तरी लाजत काजत भगवंताकडे गेले. तिथं पाहिलं यशोदा माता देवाला कडेवर घेऊन आलेली. यशोदा मातेनं श्रीकृष्ण भगवंतानं पाहिलं. का ग म्हणे, कसं चाललंय. भगवान श्रीकृष्ण म्हणे देवा माफ कर म्हणे, तुला बांधण्याच्या प्रयत्नात मध्ये माझीच फजिती झाली देवा. अशा अनेक खोड्या भगवान श्रीकृष्ण करत होते. ह्या खोड्या करत असताना काही गवळणींनी गाऱ्हाणे घेऊन यशोदेकडे गेल्या. यशोदेला गाऱ्हाणे सांगत असताना यशोदा म्हणली माझं पोरग असं नाही, माझा श्रीकृष्ण 5 वर्षाचं माझं बाळ सगुण गुणाचं ताण बाळ दिसतय गोजीरवान. काय सांगता गारानं गोकुळच्या नारी. अगं काय गाराने सांगायला लागले, माझा श्रीकृष्ण आहे तरी केवढा सावळा ग चिमणा माझा, गवळणीत खेळ राजा. आखी गवळण 5 वर्षाचं माझं बाळ अंगणी खेळ. तुम्ही ठाईच्या ढाल गजा, तुम्ही तशा येता. यशोदा मातेनं सांगितलं गवळणीनो तुम्ही तशा. एक गवळण म्हणली अगं कोणत्याच माईला तिचा लेकरू वाईट हे खराब हे वाटत नाही ग, कोणत्याच माईला. तसंच तुला वाटायला, पण आम्हाला त्रास व्हायला ग यशोदे त्यांचा. यशोदा म्हणली मग एक काम करा, मला प्रूफ द्या. माझा श्रीकृष्ण खोड्या करतो ना, आणि मला सांगा कोणत्या आईला वाटतं आपले लेकरू खोड करे म्हणून. एका मुलानं मला दगड फेकून मारला, तो डोळ्यापासून असा गेला. मला
दगड फेकून मारला. मी त्याच्या आईकडे गेलो, म्हणलं का हो मावशी, मी तुमच्या गावात सप्त्याला आलो राजा, तुमच्या पोराने मला दगड फेकून मारला ना. विदर्भ, तुमच्या पोराने आमले दगड फेकून मारला ना हो बाबा. ती बाई म्हणे महाराज शक्यच नाही, आपल्या पोरानं मारलाच नाही म्हणे दगड. अहो म्हणलं माझ्या डोळ्यापासून गेला राव. मग तर शक्यच नाही म्हणे. का हो, माझ्या पोराचा नेम चुकत नाही म्हणे. डोळा फुटलाच असता, आपल्या पोरानं मारला नाही. म्हणजे यशोदेला वाटलं आपला श्रीकृष्ण खोडकर नाही, मला प्रूफ द्या. एक गवळण म्हणले ठीक आहे काही हरकत नाही, प्रूफ द्या ना, मीच घेऊन येते म्हणे. श्रीकृष्ण म्हणला बरं. एके दिवशी तिच्या घरी गेला आणि तिच्या हातात हात आपला स्वतःच दिला. म्हणजे आता पकडला का नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणे चल मग आता घेऊन मला. गवळण म्हणली की सगळ्या बायानं म्हणे बेजार झाल्या पण एकीला सापडला नाही, तुला धरला म्हणे म्या. ठीक आहे म्हणे चालतंय. चलत असताना त्या गवळणीच्या हातात श्रीकृष्ण परमात्मा गवळणीच्या हातात आता वढीत श्रीकृष्णाला न्यायली. आता मला सांगा, अहो ज्या जगाच्या मालकाला तिनं पकडलं होतं, त्या राजाच्या पोराला पकडलंय, कृष्णाला पकडलंय. अहो कोणत्या एखाद्या माणसानं कोणतं कार्य केलं ना, माणूस किती मटकू सांगत हो, पण तिनं तर देव पकडील ता. हा पहा म्हणे माय तर लय म्हणती चोरी करत नाही, असं करत नाही, असं बोलत चालली. सगळ्या गवळणी तिच्या संग, सगळे लेकरं तिच्या संग. देवाने सांगितलं ए मावशी माझा हा हात दुखायला, हा घे. आणि पूर्वीच्या गवळणी ज्या होत्या ना त्या असं पूर्ण पदर घ्यायच्या. आजही काही समाजामध्ये आहे पूर्ण पदर घेतला जातो. पूर्ण पदर घ्यायच्या. पूर्ण पदर घेतलेला तर ती म्हणली ठीक आहे. त्यानं काय केलं, भगवान श्रीकृष्णानं दुसरा हात दिला आणि बायपासनं हे घरी गेला. तिथे गेल्या यशोदे, अगं यशोदे तू म्हणतीस ना तुझा पोरगा खोड्या करत नाही, हे बघ म्हणे प्रूफ घेऊन आले. यशोदा माता प्रूफ घेऊन आली पण कृष्णाला कडेवर घेऊन आली. ती बाई कृष्णा म्हणे ए गवळण काय तुला येड लागलं काय, तू बघ ना. तिनं ते पदर वर केला, पाहत तर यशोदेच्या कडेवर कृष्ण होता. तिने विचार केला यशोदेच्या कडेवर कृष्ण होता तर मग माझ्या हातात कोण. तिनं पाहिलं म्हणे बाब्या कधी आला तू. काही कवापासून सांगालो तुला मी ये सोडून दे. कृष्णाने सांगितलं हे बघ आता पोराचं रूप घेतलंय, आता जर पुन्हा म्हणशील तर तुझ्या नवऱ्याचंच रूप घेईन मला. अशा खोड्या भगवंताच्या चालल्या. एके दिवशी यशोदेच्या लक्षात आलं की आपलाच मुलगा खोड्या करतो. काय केलं, भगवान श्रीकृष्णानं घरी चोरी केली, डेऱ्यात जाऊन लोणी खात बसला. रवी लागल म्हणून यशोदेने उचलून पाहिला तर तो मधी बसलेला होता भगवान श्रीकृष्ण. तिच्या लक्षात आले कृष्णा एक काम कर, आता तू काय कर, आता जाई राणा सवे घेऊन गोधना. मग दुसऱ्याच दिवशी मस्त सुंदर सजून काळी घोंगडी हातात काठी आणि भगवान श्रीकृष्ण शेतात गाईच्या मागे रानात निघाले. रानात गेले असताना तिथे बी खेळ खेळायला सुरुवात केली. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आता एवढे खेळ खेळायचे, क्रिकेट विठी दांडू आटापाट्या सगळे खेळ खेळले. बरेच खेळ भगवान श्रीकृष्णाने खेळले. आणि कृष्णाने काय केलं म्हणजे आता आपल्या सगळ्यांच्या शिदोऱ्या गोळा करा. मग एक काम करा, आपण काय करू, मी बासरी वाजवतो, तुम्ही आपण काय करू सगळ्या गायी आपापल्या गोळा करा. गायी गोळा करा म्हणल्यावर तुकाराम महाराज त्या ठिकाणी होते. जे जे झाले अवतार तुका त्या देवाला सांगितलं देवा तू सांगतो आम्हाला गायी गोळा करा, हा तू दिलेल्या आम्हाला ज्या गायी आहेत ना त्या गायी आमच्याच्यानं काही गोळा होत नाहीत. त्यापेक्षा एक काम करू आपण, आम्हाला तुझी संगतीच नको. तेच अभंगाच्या पहिल्या चरणात तुका नको आम्हा सवे गोपाळा नको नको आम्हा सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गायी. देवा तू आहे ना, तू जर असं म्हणत असन तुमच्या गायी तुम्ही राखा तर तुझी आम्हाला संगतीच नको. देव म्हणे अरे काय असं काय करताय, नको नको म्हणे तुझ्या गायी ओढाळ येतात आणि ह्या ओढाळ गायी आम्हाला तुमच्या संगतीत नकोच. कोण धावे त्यांच्या लागे. अरे त्या गायीच्या मागे जायचं कोण, मागे मागे येरझारी आमची ही 84 लक्षाची जी येरझार आहे. ह्या गायी तो आता जो वेदांत आहे ना
5 कर्म इंद्रिय 5 ज्ञान इंद्रिय आपलं कीर्तन पार 4 वाजता चलन मग हे सांगायचं म्हणजे ह्या गायी आहेत ना ह्या गायी कोणत्याच आम्हाला नको पण यांचा दोघांचा सुलानामा होतो सुलानामा झाल्याच्या नंतर तुकाराम महाराज म्हणते एक काम करू शकतो ह्या ज्या बाकीच्या गायी आहेत ना ह्या आम्ही सांभाळतो पण मन नावाची गाय कारकर तू एकटा सांभाळ देवा तू फक्त मन नावाची गाय सांभाळ यांच्या चोघांचा सुलानामा तुका म्हणे तो राख मनेरी येरी आम्ही जाणो देवांचा आणि गोपाळांचा सुलानामा झाला त्यानंतर तह झाला त्यांच्यात समन्वय झाला ठीक आहे म्हणे काय हरकत नाही आपण सगळ्या गायी एकत्रित गोळा करू तुम्ही आता काय करा आपापली शिदोरी झाली तुका म्हणे आता खेळ मोडावा परता खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख 1:15 वाजला म्हणून सगळ्यांनी सगळ्याच्या शिदोऱ्या गोळा केल्या तू म्हणावं लागतं बाबा मला कधी तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी तुका नका करू दुरी मज पाया वेगळे प्रमाण म्हणण्यासारखे गवळणी खूप येतात पण वेळही खूप झालेला आहे म्हणून देवानी सगळे असे कमलाकार बसवले आणि स्वतः भगवंत आणि गोपाळांनी मिळून जो काला वाळवंटात साजरा केला तोच काला आज आपल्याला या आपल्या तालमंथन संगीत गुरुकुला आयोजित या सप्ताहात साजरा करायचा आहे सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने गजर करायचा पुंडली किती गात आम्हा दे तू पंढरीनाथ पंढरीनाथ अशा या पद्धतीने भगवंतानी जो काला केला तो भगवंतानी स्वतःच्या हाताने सर्व गोपाळांना दिला तोच काला म्हणजे काय दही आणि लाही ह्या गोष्टी हरिनामाचा खिचडी काला देव आणि जीव या दोघांचं ऐक्य या दोघांचं मिलन म्हणजे आजचा जो काला आहे हा काल्याचा प्रसंग जितकाही रंगवला कितीही वेळ भगवंताचं चरित्र सांगित बसलं तरी त्याचा कंटाळा येत नाही देव आणि आपला हा जीव हा एकजूट झाला पाहिजे आणि दोन्हीची एकजूट करणे म्हणजेच काला असतो आणि हाच काला आज आपल्या या ठिकाणी झाला